नमस्कार. माझा आवडता सण होळी निबंध पाहणार आहोत आपण. भारत हा सण उत्सवांचा देश आहे. येथे प्रत्येक सणाला एक विशेष महत्त्व आहे. त्यातील एक प्रमुख सण म्हणजे होळी. होळी हा रंगांचा आणि उत्साहाचा सण आहे. हा भारतासह जगभरात विविध प्रकारे साजरा केला जातो. होळी हा मुख्यतः हिंदू धर्मियांचा सण असला तरी सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने साजरा करतात. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची पद्धत वेगळी. पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकावर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते, ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगा असेही म्हटले जाते. वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरणपोळी, रंग या सगळ्यांचे आकर्षण तर असतेच. जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवांची घृणा करायचा. तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्यांचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. त्यानंतर त्यांनी एक योजना राबवली. त्यानुसार आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही, राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि तिला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकला नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. होळीचा सण 2 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते तर दुसऱ्या दिवशी रंग खेळून धुलिवंदन साजरे केले जाते. या दिवशी लोक घरासमोरील मोकळ्या जागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी करून ती पेटवतात. होळीच्या अग्नीत पापे, दुष्ट विचार, सूडबुद्धी जाळून टाकण्याची किमया आहे. होळी संपूर्ण आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. यामुळे लोकांमध्ये जवळीकता निर्माण होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला इतर कोणत्या विषयाचा निबंध हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा.